सर्व शिक्षक उमेदवारांना माझा नमस्कार। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरतीबाबत नुकतंच उच्च न्यायालयाचा एक निकाल आलेला आहे मित्र, त्या निकाला संदर्भात चर्चा करायची आहे। आणि या निकालानुसार या निकालाचं जर आपण वाचन केलं तर याच्यावरनं असं दिसते की उच्च न्यायालयाने ज्या काही अनुदान प्राप्त खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांना इथे चांगल्याच प्रकारे फटकारलं आहे। त्यासोबतच त्यांनी काही निर्देश राज्य शासनाला शिक्षक भरतीबाबत दिलेले आहेत। आणि यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये एक साधक बाधक चर्चा करायची आहे बघा। कारण हा जो निर्णय आहे हा हे जे काही आपले शिक्षक उमेदवार पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जातात, ज्यांची नियुक्ती पवित्र पोर्टल मार्फत केली जाते, या पवित्र पोर्टलच्या म्हणजे आधिपत्याखाली तुम्हाला असं दिसेल की अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था येतात आणि काही राज्य सरकारचं जे काही हे आहेत, म्हणजे महानगरपालिका आहेत, म्हणजे कॉर्पोरेटच्या शाळा म्हणतो आपण त्याला, नगर परिषदच्या ज्या काही शाळा असतील ह्या शाळा सुद्धा याची भरती सुद्धा या पवित्र पोर्टल मार्फत करावी लागते। परंतु काही खाजगी शैक्षणिक संस्थांनी, म्हणजे ज्या काही अनुदान प्राप्त खाजगी शैक्षणिक संस्थांनी या पवित्र पोर्टलला बगल देऊन नियुक्त्या केलेल्या आहेत आणि ह्या केलेल्या नियुक्त्या त्यांनी का ह्या नियुक्ती केलेल्या आहेत, त्यांना या पदांसाठी मान्यता सुद्धा पाहिजे। आणि काही ठिकाणी जे काही जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी काही पदाला मान्यता सुद्धा दिलेली आहे। म्हणून काही शिक्षक उमेदवार हे कोर्टात सुद्धा गेलेले आहेत याच्या विरोधात। मग यावर कोर्टामध्ये भाष्य करताना जे काही खाजगी शैक्षणिक संस्थांचे वकील आहेत त्यांनी त्यांची बाजू अशी मांडली की पवित्र पोर्टल हे योग्य प्रकारे कार्यवाही करत नाही। म्हणजे राज्य शासन शिक्षक भरतीची जी काही कार्यवाही पवित्र पोर्टल मार्फत करते ती योग्य प्रकारे होत नाही असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या अध्यापनावर विपरीत परिणाम होतो। म्हणून खाजगी शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून काही ठिकाणी शिक्षक भरती केलेली आहे। आणि ह्या ज्या संस्था अशा आहेत की यांनी पवित्र पोर्टल मार्फत मित्रांनो एकही शिक्षक नियुक्त केलेला नाही। त्यांनी जे काही शिक्षक भरती केलेली आहे ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अधिकाराचा वापर करून केलेली आहे। मग त्यांनी काय केलं माहितीये का, शिक्षक भरती केली। शिक्षक भरती केल्यानंतर संबंधित शिक्षक उमेदवारांना कोर्टामध्ये जाण्यास सांगितलं आणि तिथं त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली की हे जे पवित्र पोर्टल आहे याच्यामध्ये काय काय त्रुटी आहेत आणि ह्या त्रुटी दूर राज्य शासन करत नाही, त्यामुळे आम्हाला शिक्षक उमेदवार मिळत नाहीत। म्हणून आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून शिक्षक उमेदवार नियुक्त केलेले आहेत आणि त्यांना तुम्ही मान्यता द्या किंवा तुम्ही तसे आदेश संबंधित शिक्षणाधिकारी यांना द्या, अशी या खाजगी शैक्षणिक संस्थांची मित्र हो मागणी आहे। आणि या मागणी सोबतच काही जे काही निर्देश आहेत ते या पवित्र पोर्टल बाबतीत गव्हर्नमेंटला सुद्धा संबंधित माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। आता हे कोणते निर्देश आहेत त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। आणि हे जे निर्देश आहेत याचं पालन करण्यासाठी त्यांनी एक डेडलाईन दिलेली आहे राज्य सरकारला। ती डेडलाईन अशी आहे की त्यांना 15 मार्च 2026 पर्यंत एक एसओपी तयार करायची आहे। शिक्षक भरती बाबतीत एक एसओपी तयार करायची आहे आणि ती माननीय कोर्टाला सादर करायची आहे। म्हणजेच यावरनं असं दिसते की 15 मार्च 2026 पर्यंत
राज्य सरकारला माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की तुम्ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी काही भरती करता त्याची एसओपी तयार करा. आणि दुसरे आदेश असे त्यांनी दिलेले आहेत, ज्या काही शैक्षणिक संस्था कोर्टामध्ये गेलेल्या आहेत त्यांना त्यांनी म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने फटकारलं आहे की या पुढची जी काही शिक्षक भरती आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. कुठल्याच अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेला स्वतःच्या अधिकाराचा वापर करून शिक्षक भरती करता येणार नाही किंवा तशा पदांना मान्यता सुद्धा देता येणार नाही. परंतु याला एक त्यांनी अपवाद टाकलेला आहे की ज्या ज्या पदाला माननीय न्यायालयाकडून मान्यता मिळाली आहे त्या पदावर याचा कुठलाच परिणाम सुद्धा होणार नाही. हे मित्र इथं उल्लेखनीय आहे. म्हणून आपल्याला याविषयीच आजच्या या व्हिडिओमधनं थोडीशी सविस्तर चर्चा करायची आहे की या बाबतीमधले जे काही आदेश आहेत ते आदेश माननीय उच्च न्यायालयाचे शासनाला आणि शैक्षणिक संस्थांसाठी, कारण याच्यामध्ये त्यांनी जे काही शिक्षणाधिकारी आहेत त्यांना सुद्धा घेतलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की यानंतर अशी जर समजा खाजगी शैक्षणिक संस्थांनी भरती केली आणि युनी जर त्याला मान्यता दिली तर संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यावर सुद्धा आम्ही कार्यवाही करू. त्यामुळे अशा शिक्षक भरतीला म्हणजे जे काही खाजगी शैक्षणिक संस्था चालक स्वतःच्या अधिकाराचा वापर करून शिक्षक भरती करतील त्याला संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी कुठल्याच परिस्थितीमध्ये मान्यता देऊ नये. मान्यता दिल्यास त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू असे सुद्धा आदेश स्पष्टपणे माननीय उच्च न्यायालयाने शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा दिलेले आहेत. तर मित्रो, हा जो हायकोर्टाचा आदेश आहे तो आता आपण सविस्तर त्याचा आपल्याला एक जे काही आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले मुद्दे आहेत ते आपण जाणून आपल्याला घ्यायचे आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला जरूर सबस्क्राईब करा. तर हा 1-2 दिवसाच्या अगोदरचा हायकोर्टाचा आलेला आदेश आहे आणि तो आता आपण बघणार आहे. चला तर मग बघा, सुरुवातीचा एक जो स्क्रीन मी शेअर केलेला आहे त्याचं आपल्याला सुरुवातीला त्याच्यावर जे काही मुद्दे आलेले आहेत त्याचं आपण वाचन करू आणि त्याला आपल्याला थोडस जे काही आहे त्यावर एक साधक बाधक चर्चा करायची आहे. पवित्र पोर्टलकडे दुर्लक्ष करून थेट शिक्षक भरती करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि त्यांना असे करण्यास परवानगी देणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश देखील न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विनी भुंबे यांच्या खंडपीठाने दिले. पवित्र पोर्टल बाबतची परिस्थिती एवढी बिघडलेली असेल ही अपेक्षा नव्हती असे ताशेरेही न्यायालयाने ओढले आहेत. बघा, या पहिल्याच मुद्द्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की पवित्र पोर्टलला बगल देऊन ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे आणि अशा पदांना संबंधित शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी म्हणजे शिक्षण अधिकारी असतील किंवा डेप्युटी डायरेक्टर असतील ज्यांनी मान्यता दिलेली आहे त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत असं त्यांनी स्पष्ट इथं म्हटलेलं आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की पवित्र पोर्टलची जी काही परिस्थिती आहे ती एवढी बिघडलेली आहे असं आम्हाला वाटलं नव्हतं. असं सुद्धा म्हणजे पवित्र पोर्टलची सध्याची कार्यान्वित केलेली त्यांची जी पद्धत आहे यावर सुद्धा त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत. हे इथं आपल्या दृष्टिकोनातून जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून हे हा एक महत्वाचा भाग आहे. पुढचा आपल्याला आणखी याच्यामधला एक मुद्दा घ्यायचा आहे मित्र. तो कुठला मुद्दा त्यांनी दिलेला आहे माननीय न्यायालयाच्या दृष्टीपात कुठला मुद्दा पडलेला आहे त्याच्यावर त्यांनी काय आदेशित केलेलं आहे त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे.
शिक्षण विभागाने अधिकृत संकेतस्थळावर अतिरिक्त शिक्षकांची यादी उपलब्ध न करणाऱ्या आणि सोयीस्कररित्या मौन बाळगून शाळा व्यवस्थापनाला खासगीरित्या शिक्षकांची भरती करण्याची संधी उपलब्ध करणाऱ्या प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याची वेळ आल्याचेही न्यायालयाने वरील आदेश देताना प्रामुख्याने स्पष्ट केलेलं आहे. बघा, याच्यामध्ये मित्र हा एक मुद्दा फार गहन आहे, कारण बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये सरप्लस शिक्षकांची संख्या जास्त आहे आणि माननीय न्यायालयाचं असं म्हणणं आहे की सरप्लस शिक्षकांची जी यादी आहे ती तुम्ही पोर्टलवर तुमच्या प्रदर्शित केली पाहिजे, म्हणजे पोर्टलवर तुम्ही टाकायला पाहिजे. म्हणजेच ती जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना सुद्धा दिसेल की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या विषयाचे किती सरप्लस शिक्षक आहेत आणि त्या सरप्लस शिक्षकांना समायोजित करण्याची जबाबदारी ही माननीय शिक्षणाधिकारी यांची असते. जिल्ह्याचे जे काही शिक्षणाधिकारी आहेत त्यांची असते 10 पर्यंत. पुढे जर 11वी-12वीचा आपण विचार केला तर ती जबाबदारी जे काही डेप्युटी डायरेक्टर असतात, शिक्षण उपसंचालक त्या विभागाचे, त्यांची ती जबाबदारी असते. पण यांनी काय केलं माहित आहे का, की जे काही सरप्लस शिक्षकांची यादी आहे त्यामधील शिक्षकांचं समायोजन न करता या खाजगी शैक्षणिक संस्थांनी स्वतःच्या अधिकारातून जे शिक्षक त्या संबंधित विषयाचे भरले त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे. आणि इथं यावर प्रकर्षाने माननीय उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि अशा अधिकाऱ्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की कार्यवाही करण्याची वेळ आता आलेली आहे, असं स्पष्ट मत इथं उच्च न्यायालयाने मांडलेलं आहे. हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे. त्याच्या पुढला आपण आता एक पॉइंट घेणार आहे, तो कुठला आहे तो बघू आपण. त्यांनी मग काही याच्यावर जर समजा दुरुस्त करायची असेल, ही जी सध्या म्हणजे याच्यामध्ये गडबड घोटाळा सुरू आहे या पवित्र पोर्टलमध्ये आणि खाजगी व्यवस्थापनाच्या जे काही शिक्षक भरती करायची आहे त्यामध्ये, यामध्ये जर काही दुरुस्त करायची असेल आणि याचं कार्य जर व्यवस्थित सुरू ठेवायचं असेल तर काही आदेश त्यांनी दिलेले आहेत. त्या आदेशाचं वाचन आता आपल्याला करायचं आहे. प्रत्येक प्रदेश विभागासाठी किमान 3 सदस्यांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक जो काही विभाग असेल त्या विभागासाठी त्यांनी 3 सदस्यांची एक समिती नियुक्त करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने शासनाला दिलेले आहेत. आणि या समितीचं कार्य काय राहणार आहे ते कार्य सुद्धा त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो. या समितीत त्या विशिष्ट विभागातील वरिष्ठ शिक्षण उपसंचालक यांचा अध्यक्ष म्हणून समावेश असेल आणि विभागातील शिक्षण अधिकाऱ्यांच्या दर्जाचे शिक्षण विभागातील इतर अधिकारी यांचा समावेश असेल. अशा समित्या संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्था अथवा व्यवस्थापन इत्यादींची तपासणी करतील आणि सदर विभागाच्या प्रधान सचिवांना अहवाल सादर करतील. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कार्यवाही करावी असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केलेलं आहे. तथापि उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेल्या संस्थांचा यासाठी अपवाद असेल असेही न्यायालयाने नमूद केलेले आहे. मित्र, ही 3 सदस्यीय समिती आहे. या समितीचे अध्यक्ष संबंधित विभागाचे शिक्षण उपसंचालक राहतील आणि बाकीचे जे काही सदस्य आहेत ते त्या शिक्षण अधिकारी लेवलवरचे राहतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि यांनी काय करायचं आहे, यांचं कार्य त्यांनी ठरवलेलं आहे. यांनी ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी स्वतःचा अधिकार वापरून जी काही शिक्षक भरती केलेली आहे आणि त्या शिक्षकांना संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे अशा किती संस्था आहेत ते त्यांनी शोधायचं सांगितलेलं आणि त्या शोधून त्याचा जो अहवाल आहे तो अहवाल प्रधान सचिवांना द्यायचा. हे लक्षात घ्यायचं, ही फार मोठी म्हणजे एक आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहेत की तुम्ही 3 सदस्यांची एक समिती नेमा. त्या समितीमध्ये संबंधित विभागाचे जे काही शिक्षण उपसंचालक आहेत ते अध्यक्ष राहतील आणि जिल्ह्याच्या जे काही शिक्षण विभाग आहे त्याच्यामध्ये शिक्षणाधिकारी या दर्जाचे जे काही मंडळी आहेत त्यामधील काही त्याच्यामध्ये सदस्य राहतील. आणि त्यांनी कार्य काय करायचं आहे की अशा किती संस्था आहेत खाजगी शैक्षणिक संस्था
त्यांनी पवित्र पोर्टल मार्फत भरती केलेली नाही. एकही शिक्षक त्यांनी पवित्र पोर्टल मार्फत घेतलेला नाही. त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून शिक्षक भरती केलेली आहे आणि संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना मान्यता सुद्धा दिलेली आहे. याचा शोध या समितीला घ्यायचा आणि तो शोध घेतल्यानंतर त्याचा जो अहवाल आहे तो अहवाल प्रधान सचिवांना पाठवायचा आहे. आणि याला अपवाद त्यांनी सांगितलेलं आहे की काही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाने जे काही शिक्षक भरती झालेली असेल, जे काही मान्यता दिल्या असतील, तो फक्त याला अपवाद राहणार आहे, त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही. पण बाकीच्या ज्या काही नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्याचा अहवाल हा प्रधान सचिवांना पाठवायचा आहे आणि त्यावर योग्य ती कार्यवाही आता शासनाला करावी लागणार आहे. हा शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. मित्र, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. पुढं आपल्याला बघायचं आहे की पुढे त्यांनी आणखी यावर काय म्हटलेलं आहे ते बघू आपण. पवित्र पोर्टल योग्य प्रकारे कार्यान्वित नाही. काही खाजगी शैक्षणिक संस्थांचं असं म्हणणं आहे की हे जे पवित्र पोर्टल आहे हे योग्य प्रकारे कार्यान्वित नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यावर सुद्धा न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि शासनाला काही आदेश दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे. तरीही याद्वारे नियुक्ती केली नसल्याचे कारण देऊन शिक्षण अधिकाऱ्याकडून शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता दिली जात नसल्याचा आरोप करून काही शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तथापि या संस्थांनी शिक्षण अधिकारी अतिरिक्त शिक्षकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करत नसल्याचा मुद्दा उच्च अधिकाऱ्याकडे मांडायला हवा होता किंवा ते मांडू शकतात असे न्यायालयाने म्हटले आहे. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत हे कोणाचं खाजगी शैक्षणिक संस्थांनी एक बाजू मांडलेली आहे त्यांची, किंवा आम्ही ही जी भरती आहे ही स्वतःच का केलेली आहे. तर शिक्षणाधिकारी काय करतात, जे काही शिक्षक अतिरिक्त ज्या ज्या विषयाचे आहेत त्यांची जी यादी आहे ते पोर्टलवर लावत नाही, त्यामुळे आम्हाला शिक्षक मिळत नाही. म्हणून आम्ही आमच्या स्वतःच्या अधिकाराचा वापर करून ही शिक्षक भरती केलेली आहे. तरीही या शिक्षक भरतीला तुम्ही मान्यता द्यावी असं यांच्या वकिलाचं म्हणणं होतं मित्र कोर्टामध्ये. पुढे बघू आपण. आता न्यायालयाचे आदेश यावर काय आलेले आहेत ते आता आपल्याला स्पष्ट बघायचं. आणखी आणखी न्यायालयाने यावर काय म्हटलेलं आहे, काय आदेशित केलेलं आहे ते आपण बघूया. एक आदेश तो त्यांनी सांगितलेला आहे की हे पवित्र पोर्टल जर योग्य प्रकारे कार्यान्वित नाही असं जर खाजगी शैक्षणिक संस्था चालत म्हणत असतील तर तुम्ही 15 मार्च 2026 पर्यंत याची एसओपी तयार करा. म्हणजे त्याचे मानक तयार करायचे सांगितलेले आहे. एसओपी त्याची तयार करायची आहे. कोणाला तयार करायची आहे तर शिक्षण विभागाला तयार करायची आहे. हा सुद्धा त्यांनी एक आदेश माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे, शिक्षण विभागाला. न्यायालयाचे अन्य आदेश काय बघू आपण. राज्य सरकारने पवित्र पोर्टल भरती प्रणाली सर्व संस्थांसाठी कार्यरत करावी आणि अशा संस्थांना लॉगिंग आयडी प्रदान करावेत, ते उपलब्ध केले जातील याची खात्री करावी. या सगळ्यांसाठी सरकारने एक मानक कार्यप्रणाली एसओपी तयार करण्याची ही न्यायालयाने स्पष्ट केले. आणि या एसओपी तयार करण्याची जी काही डेडलाईन आहे मित्र हो ती 15 मार्च 2026 आहे, हे लक्षात घ्या आपण. प्रत्येक व्यवस्थापनासाठी लॉगिंग आयडीची उपलब्ध करून द्यावा. म्हणजे प्रत्येक जे काही व्यवस्थापन आहे, आता जे जे रजिस्टर करतात त्यांना लॉगिंग आयडी उपलब्ध होतातच, पण काही संस्था ह्या रजिस्टर करत नाहीत. त्यामुळे रजिस्टर ते करत नसल्यामुळे त्यांना लॉगिंग आयडी उपलब्ध होत नाही. पण असं त्यांनी आता स्पष्ट सांगितलं की प्रत्येक संस्थेला तुम्ही लॉगिंग आयडी उपलब्ध करून द्या. पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आता इथं आपल्याला बघायचं आहे. शाळा व्यवस्थापनाच्या पत्रव्यवहारांना लेखी स्वरूपात प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण निरीक्षक इत्यादींसाठी 7 कामकाजाच्या दिवसांचा प्रतिसाद वेळ निश्चित करावा. म्हणजे बरेचदा असं होते की काही खाजगी शैक्षणिक संस्था चालक आहेत ते पत्रव्यवहार करतात या शिक्षक भरतीबाबत, आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की हा शिक्षण विभाग आम्हाला त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद देत नाही, त्याला उत्तर देत नाही. याच्यामध्ये जे काही आम्हाला या पवित्र पोर्टल मार्फत आम्हाला जे काही शिक्षकांची भरती करायची आहे, मग यामध्ये आम्हाला काही अडीअडचणी येतात.
ह्या अडीअडचणीसाठी आम्ही संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करतो, पण त्या पत्रव्यवहाराला हे दाद देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी असं सांगितलं की आता कुठल्याही खाजगी शैक्षणिक संस्थेने जर तुमच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे जर पत्रव्यवहार केला तर त्यांना 7 दिवसात लिखित स्वरूपात त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. ही सुद्धा एक डेडलाईन माननीय उच्च न्यायालयाने शिक्षणाधिकारी आणि खाजगी व्यवस्थापन याच्यामध्ये दिलेली आहे. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे मित्र. त्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलंय, प्रत्येक जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अतिरिक्त शिक्षकांची नावे सतत अद्ययावत करावीत. म्हणजे जे काही ज्या शिक्षकांचं समायोजन करायचं आहे त्यांची जी काही लिस्ट आहे ती लिस्ट वेळोवेळी अद्ययावत करायला पाहिजे आणि ती आता पोर्टलवर येणार आहे की किती संबंधित जिल्ह्यामध्ये किती शिक्षक किती विषयाचे अतिरिक्त आहेत ते सुद्धा आता त्यांना ऑनलाईन त्याची यादी पोर्टलवर टाकावी लागणार आहे. हा सुद्धा इथे यांनी आदेशित केलेला आहे माननीय उच्च न्यायालयाने. पुढे आणखी बघा त्यांनी असं म्हटलं की 6 फेब्रुवारी 2012 आणि 10 जून 2022च्या शासन निर्णयानुसार जास्त खपाच्या वर्तमानपत्रामध्ये भरतीबाबतच्या जाहिराती प्रकाशित कराव्यात. आरक्षण आदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्यांनी असं सांगितलं की हा जो 6 फेब्रुवारी 2012चा GR आहे शासनाने काढलेला आणि 10 जून 2022चा सुद्धा या बाबतीत पवित्र पोर्टल बाबतीत GR काढलेला आहे. या GR मध्ये जे काही मुद्दे दिलेले आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करा. आणि दुसरं असं त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षक भरतीची जी काही जाहिरात आहे ते जाहिरात जास्त खपाचं जे वर्तमानपत्र आहे त्यामध्ये तुम्ही द्यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आमचे जे शिक्षक उमेदवार आहे त्यांना ती जाहिरात म्हणजे त्या जाहिरातीनुसार कार्यवाही करता येणार आहे असं सुद्धा त्यांनी आदेशित केलेलं आहे. तर मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची जी काही बातमी आहे पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होते त्या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये त्यावर एक साधक बाधक चर्चा केलेली आहे. याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग जो मला सांगायचा आहे तो एकच आहे की आता या निर्णयानुसार खाजगी शैक्षणिक संस्थेला स्वतःच्या अधिकारामध्ये शिक्षक भरती करता येणार नाही. त्यांना पवित्र पोर्टल मार्फतच शिक्षक भरती करावी लागणार. एखाद्या संस्थेने जर स्वतःच्या अधिकाराचा वापर करून शिक्षक भरती केली तर त्याला आता मंजुरात देणार नाही. जी काही मान्यता द्यावं लागते ती मान्यता आता मिळणार नाही. समजा इनकेस जर एखाद्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिलीच तर त्या शिक्षणाधिकाऱ्यावर सुद्धा आता कार्यवाही होऊ शकते. आणि तिसरा याच्यामधला एक माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचा पॉइंट आहे की याची एक SOP तयार होणार आहे, म्हणजे हे पवित्र पोर्टल आणखी दर्जेदार होणार आहे असं म्हणू आपण. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही 15 मार्च 2026 पर्यंत या पवित्र पोर्टलची एक SOP तयार करा आणि ती SOP सुद्धा त्यांना म्हणजे शासनाला माननीय उच्च न्यायालयामध्ये सादर करावी लागणार आहे की आम्ही अशा अशा प्रकारची SOP तयार केलेली आहे आणि या SOP मुळे पवित्र पोर्टलचं काम आणखी दर्जेदार होणार आहे. कारण यांचं असं म्हणणं पडलं होतं खाजगी शैक्षणिक संस्था चालकांचं की पवित्र पोर्टल व्यवस्थित काम करत नाही. तर ते व्यवस्थित काम करण्यासाठी SOP तयार करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत मित्र. आणि हे आपली जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना माहित व्हावं यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, त्याला शेअर करा आणि माझं जे YouTube चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करा. हीच सरते शेवटी आपणास विनंती करतो आणि मी आता इथं आजच्या आपल्या या चर्चेला पूर्णविराम देतो. धन्यवाद.